नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण जाणार आहे पंढरपूरला आणि आपण पकडली गाडी. आपल्यासोबत आपले मित्र आलेत सगळे सोडायला. मी आलो याला सोडायला. यश मार्गदर्शनला आम्हाला सोडायला आला. अजून एक हा आपल्यासोबतच येतोय. अजून आपली आहेत पब्लिक, आम्ही तुम्हाला दाखवतो. गाईज लिटरली जगरा डब्यामध्ये आपल्याला खाली सीट भेटल्या. लेजिट अजून आपले मित्र ॲक्शन DG5 हाय गाईज. दोन कॅमेरे चाललोय तिथे सीट तर भेटली आहे. जेव्हा लोक येतील दादर ठाण्याला तेव्हा चालवणार मॅन वर्सेस वाईल्ड. मैं सगळीकडे सेम डायलॉगच चिटतात. हाँ, मेरे साथ एक भालू है, एक जिराफ है, एक कालू है और एक कोल्हा बैठा है. हम 4 जन आणि ही मसातली बाहेरच्या बाहेर जाणार. बच्चे देख, फैमिली देखती है ना, ऐसी ऐसी गाली दूं मैं. मोदीजी आते मराठी आहे आमच्याकडे मोदीजी येतात म्हणून आम्ही शिवाय देत पुढचं जे काही संवादन असेल तुमच्यासोबत ते आमचे रिपोर्टर श्री यश संतोष जड्यार सर. कॅमेरामॅन मला दाखवतो गाईज, आपलं आता स्टेशन दाखवतो तुम्हाला. सो सॉरी, मला कळत नाही काय कॅमेरा अँगल आहे आणि काय. हे बघा गाईज, आपण ती गाडी लागली आहे, ती सुटणार आहे 10:40ला आणि आता ती 10:30 होत आहेत. अजून 10 मिनटं काय करायचा तो मोठा प्रश्न आहे. पण मी विचार केला की तुम्हाला दाखवून देतो की आपण निघालो आहे. भरपूर मजा करणार आहे गाईज. अविस्मरणीय अनुभव आहे जो आम्ही अनुभवणार आहे आणि आम्ही तुम्हालाही नक्कीच दाखवू. आपला चॅनल बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया थोड्या वेळात. हॅलो गाईज, आता आपण कुरुडवाडीला आलो आहे. आता ह्याच्या पुढे बघूया अजून एक ट्रेन येणार आहे, ती आम्हाला सरळ पंढरपूरला सोडेल. तर पण त्या टाईमला अजून यायला 1-1.5 तास आहे. आम्ही बघतो आता. सध्या तरी भूक लागली भरपूर. बघते कुठे खायला आहे का, स्टेशन बघू शकतो. चाललो आहे आम्ही स्टेशनच्या बाहेरच्या दिशेला. वाट तर नाही भेटत आहे तरी पण चाललो आहे. कसं असं मॅप बघून बघूया आता काय पुढे काय सोय होत आहे का. सगळ्यात पहिलं काहीतरी खातो आहे का मग बघूया पुढची वाट पण करू सोबत. फायनली आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहे. भरपूर धगधग करून 1-2 ट्रेन बदलून तर बघू शकता आपण पंढरपूर स्टेशनला. त्या ट्रेनने आपण आलो. आमच्या गाड्या आहेत, मी वेट करतो त्या कधी येतील. भेटूया सर हॉटेलवरतीच.
थोडा आराम करायची गरज आहे. रात्रभर झोप नाही काय नाही. TC काकांनी धरले आम्हाला. TC काकांनी धरले. TC काकांनी धरले. आमच्या तिकडे चेक करतात. हे चालेल. भोगच काढली मास्तर आम्ही 2-2 तिकीट. तिघं कोण आहे? अरे पुढे राहा ना. बरं हे तुमच्या तिघांचं. आणखी तिघांचं टाका. काय तिकीट कुठे आहे? कॅमेरा पण करू येते. जर तुला तर कॅमेरा चालू आहे. हो कॅमेरा. आपण आलो आता दर्शनासाठी आणि आपण मंदिराच्या आवारात आहे. आता तर असं सांगण्यात आलं आहे की चरस्पर्शाच्या लाईनीसाठी तब्बल 10 तासाची लाईन आहे. आणि आज आपण उपदर्शन घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मागे मंदिर आहे. आपण चरणस्पर्शासाठी चाललो आहे. आपण उद्या नक्कीच प्रयत्न करू चरणस्पर्शासाठी. आणि पाहिला 4 वेळा चरणस्पर्शासाठी किमान 10 तास तरी लागतील. म्हणून आज आम्ही मुखदर्शनासाठी ट्राय करणार आहे. उद्या चरणस्पर्शासाठी ट्राय करणार. पुढचा मंदिराचा व्ह्यू तुम्हाला आता दाखवतो. हा संत नामदेव प्रवेशद्वार आहे. 1 मिनिट. आतमध्ये कॅमेराच अलाउड नाही. आता मला तरी वाटते मुखदर्शनाला जेमतेम 25 ते 30 मिनटं लागतील, जास्त नाही. पुढे जाऊन बघूया किती वेळ लागतो. कारण का गेल्या वर्षी मी आलेलो तसंच झालेलं. 20 ते 25 मिनटं दर्शन झालेलं. पुढे बघूया रांग किती आहे. आतमध्ये कॅमेराच अलाउड नाही. तर कॅमेरा आतमध्ये फिरून तुम्हाला आतमधला व्ह्यू पण दाखवला असतो. संपूर्ण तुमली पाहिजे राहुली.